अगदी मनापासून स्वागत करते आहे। कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की आपण किचन मधले साहित्य वापरून आपल्या देवघरातल्या देवांच्या मूर्त्या, तांबे पितळाचे भांडे किचन मधली कसे स्वच्छ करू शकता। आणि हे जे साहित्य मी वापरलेले आहे तर त्याचे दोन प्रकारचे पद्धती मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे, ज्याच्यामुळे आपल्या देवघरातली जे देव आहेत, देवाच्या मूर्त्या, पितळ तांब्याची भांडी एकदम चकचकीत आणि लखलखीत दिसायला लागतात। त्यांचा वापर करून जेव्हा आपण हे सगळं स्वच्छ करतो त्या साहित्याचा वापर करून। व्हिडिओकडे वळण्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राइब करा, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघायला मिळतील। आणि नोटिफिकेशनची घंटी देखील दाबा, जेणेकरून जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ येतो आपला रोज 3 वाजता तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल, तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार। तर चला आपण पटकन व्हिडिओकडे वळूया। तर हे सगळे मी तांब्याचे भांडे आणि पितळाचे भांडे प्लस देवघरातल्या मूर्त्या असे सगळं एकत्र घेतलेलं आहे। मूर्त्या ज्या आहेत त्या तामणात ठेवून घेतलेल्या आहेत आणि हे काही स्वच्छ न करता अगदी पाणी सुद्धा लावलेलं नाही आहे। हा बिफोर पार्ट आहे आपल्या व्हिडिओचा, म्हणजे आपण जे काही पेस्ट आणि लिक्विड आज अप्लाय करणार आहोत तर त्याच्या आधी हे कसं दिसतं आहे त्याचाच हा पार्ट तुम्ही बघू शकता। तर दोघं प्रकारचं मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे। तांब्यावर पण, तांब्याच्या मूर्ती किंवा भांड्यांवर पण आपण ते लिक्विड आणि पेस्ट अप्लाय करू शकता आणि पितळाच्या भांड्यांवर पण आपण ते दोन्ही अप्लाय करू शकता। तर आता माझे जे देवाच्या मूर्त्या म्हणा किंवा इतर भांड्यांना खूप जास्त असे काळपट झालेले नाही दिसणार तुम्हाला, कारण मी वरच्यावर नेहमी स्वच्छ करत असते। मला तांब्या आणि पितळाची जी भांडी आहेत ती अजिबात अशी काळपट झालेली नाही आवडत। एकतर ते जे पाण्याचे डाग असतात ना, थर चढलेला दिसतो, एक समान दिसत नाही, हिरवे, निळे, काळे, पिवळे असे ते डाग दिसत असतात। त्याच्यामुळे म्हटलं की आपण नेहमी साफ करत राहायचं। तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही साफ करत राहायचं। पण आज ज्या 2 ट्रिक मी सांगणार आहेत ना लिक्विड आणि पेस्टच्या पुढे, तर त्या खूप जास्त आपलं मन प्रसन्न करून टाकतात। ह्या मूर्त्या आणि भांडे एकदम इतके चकचकीत आणि स्वच्छ, डायरेक्ट पैसा वसूल अशा या ट्रिक्स आहेत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, खूप महत्त्वशीर ठरेल हा व्हिडिओ तुमच्यासाठी। तर सगळ्यात पहिली पद्धत मी दाखवते ती म्हणजे पेस्टची। तर पेस्ट कशी बनवायची आहे या ठिकाणी ते सांगते। 2 चमचे मीठ घ्यायचं आहे। आता हे मीठ प्रत्येकीच्या किचनमध्ये इझिली अवेलेबल असतं, कारण मिठाविना आपलं जेवण पूर्ण, म्हणजे आपलं स्वयंपाक पूर्ण होत नाही। त्याच्यानंतर 2 चमचे मीठ घेतलंय, त्याच्यानंतर मग 1 चमचा खाण्याचा सोडा घ्यायचा आहे। हा पण आपल्या किचनमध्ये असतो, कारण तो आपल्याला रोज नाही लागत पण कधी ना कधी लागत असतो, आठवड्यातनं 1-2दा नाश्त्याचे, जेवणाचे पदार्थ वगैरे बनवण्यासाठी। त्यानंतर ही साखर नाही, हे आहे लिंबू सत्व, सायट्रिक ॲसिड किंवा लिंबू पावडर, काहीही एक तुम्ही म्हणू शकतात। किराणा दुकानात इझिली मिळून जातं किंवा आपल्या किचनमध्ये सुद्धा असतं। हे तिघं कोरडे जे इन्ग्रेडियंट आहेत ते एकत्र करून घ्यायचे। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे एकदम क्रीमी टेक्स्चर असलेली दही। दही ही क्रीमी टेक्स्चरचीच घ्या, म्हणजे एकदम घट्ट दही पाहिजे, पातळ दही नको या ठिकाणी, कारण आपल्याला पेस्ट बनवायची आहे ना की लिक्विड। त्यामुळे होईल तोवर एकदम घट्ट अशी दही तुम्ही इथं घ्यायची आहे। त्यानंतर ताजा मस्त असा रसवाला लिंबू घ्यायचा आहे, खूप सारा रस असेल त्याच्यात, आणि तो पिळून घ्यायचा आहे। लिंबू टाकताबरोबर प्रक्रिया सुरू झालेली असते या ठिकाणी, जे आपण पेस्ट बनवणार आहे प्रक्रिया सुरू होते, कारण सोडा आणि सायट्रिक ॲसिड हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा असे या प्रकारचे बबल्स तयार होतात आणि ते आपण बऱ्याचदा पितो पण बघा, साधा सोडा त्यात लिंबू वगैरे पिळून घरी पित असतो, तर का पचन वगैरे होण्यासाठी। पण इथे पचनासाठी नाही, आपल्याला तांबे पितळाची देवांच्या मूर्त्या आणि भांडी स्वच्छ करण्यासाठी। तर अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे आणि त्याची एक छान मस्त अशी पेस्ट तयार या ठिकाणी झालेली असते। यामध्ये आपण सगळे इन्ग्रेडियंट्स एकदम भरभरून टाकले, त्याच्यामुळे ना ही पेस्ट थोडी तुम्ही बाजूला ठेवली तर ती अशी फुलते, जसं इडलीचं बॅटर, ढोकळ्याचं पीठ फुलतं ना, अगदी तशीच इथं ती फुलते, तुम्ही बघू शकतात। तर हिला फेस येत असतो जास्त, तर काही काळजी करायची गरज नाही। याच्यामुळे आपल्या हातांना वगैरे कशालाच इजा होत नाही, उलट आपल्या हातांवरची टॅनिंग निघून जाते। तर सगळ्यात पहिले मी घेतलेली आहे रेणुका मातेची मूर्ती, पितळाची मूर्ती आहे। तर
मी ब्रश वापरते आता। बऱ्याच जणी म्हणतील की ब्रश का, तर हा फक्त देव स्वच्छ करण्यासाठी वापरते मी हा ब्रश, बाकी त्याला कशालाच मी वापरत नाही। घरात त्याचा काही एक उपयोग होत नाही। मी फक्त जेव्हा केव्हा मला देव स्वच्छ करायचे असले तेव्हा। आता ब्रश का वापरते, तर मूर्तीवर तुम्ही बघू शकतात की किती बारीक बारीक नक्षीकाम केलेलं आहे, घडवण कशी आहे मूर्तीची। मग त्यामुळे घासणीने म्हणा किंवा साधं फक्त हाताने तर अजिबात स्वच्छ होत नाही हे जे बारीक बारीक नक्षीकाम असतं मूर्तींवर त्याच्यामुळे। पण तरीही मी अजून 2 पद्धती पुढे सांगितलेल्या आहेत की जर तुम्हाला ब्रशने कम्फर्टेबल नसाल तुम्ही देवाच्या मूर्त्या स्वच्छ करण्यासाठी, तर अजून कुठले 2 उपाय आहेत ज्याच्याने आपण मूर्त्या स्वच्छ करू शकता। पण आधी हे जे मी पेस्ट मूर्तीवर लावलेली होती ब्रशच्या साहाय्याने ती धुवून स्वच्छ करून घेते आणि तुम्ही चकाकी बघू शकता। शेवटी मी सगळे देव दाखवलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ प्लीज कंटिन्यू बघा, कुठेही स्किप करू नका। प्रत्येक उपाय प्रत्येक टिप ही तुम्हाला महत्त्वशीर ठरणार आहे। लगेच धुवून घेतलं आणि कापडाने पुसूनच घ्यायचं, कारण काय डाग राहून जातात, पाण्याचे डाग अजिबात तांब्या पितळाच्या मूर्तीवर नको। मूर्तीची चकाकी तुम्ही बघू शकतात किती सुंदर आहे। आता ब्रशने जर स्वच्छ करायचं नसेल तुम्हाला, तर या पद्धतीने जी लिंबू आपण पिळून घेतलेले असतात तर त्याची फोड असते, तर ती फोड फेकून न देता या पद्धतीने तुम्ही स्वच्छ करण्यासाठी देव स्वच्छ करण्यासाठी सुद्धा वापरू शकतात। पण बघा आता नक्षीकाम आहे त्या ठिकाणी ते तितपत योग्य होणार नाही, म्हणजे त्यातली घाण काढण्यासाठी ते तेवढं सक्षम होत नाही लिंबूची फोड, म्हणून मी ब्रश वापरला। पण क्लीन एकदम छान करतं। जर नक्षीकामावरचं बारीक काम असतं ते जर सोडलं तर बाकीची जी क्लिनिंग आहे ते एकदम छान करतं, लिंबूच्या फोडीने सुद्धा अगदी छान होतं। तिसरा उपाय जो सांगते आहे तो म्हणजे घासणी। मागेच एक घासणीचा व्हिडिओ टाकला होता 1-2-4 दिवसापूर्वी, तेव्हा मी सांगितलं होतं की एक हिरव्या रंगाची घासणी मी देव घासण्यासाठी वापरत असते। फक्त जसा ब्रश बाजूला ठेवते देवांसाठी वापरण्यात आलेला, तशीच ही घासणी सुद्धा मी वेगळी ठेवते, त्याचा वापर मी कशासाठीच करत नाही। तर घासणीने सुद्धा आरामात छान घासले जातात देव। पण पुन्हा तेच की बारीक जर नक्षीकाम असलं तर तिथपर्यंत घासणीचे तार पोहोचतील की नाही हे आपल्याला माहीत नसतं, म्हणून मग आपल्या सोयीनुसार आपण वापरू शकतो। मला ब्रशच जास्त आवडतात, कारण सगळं घाण वगैरे डस्ट त्याच्यातली निघून जाते जर बारीक काहीच अडकलेलं असेल त्या नक्षीकामात। तर सगळेच मी आता सगळे जे एक आहे उपाय ते तुम्हाला सांगितले आणि स्वच्छ असं पुसून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आता ब्रशच्या मदतीने बाकी जे काही देव आहेत, माझे देवाच्या मूर्त्या आहेत देवघरातल्या, त्यासुद्धा मी सगळ्या स्वच्छ करून घेते आहे। ही पेस्ट अगदी छान आणि म्हणजे असे आपले देव असे भुरकट नाही पडू देत देवाच्या मूर्त्या, कारण याच्यामध्ये आपण टाकलेलं असतं दही असं मॉइश्चर सारखं काम आपल्या स्किनसाठी करतं। तर आता तांब्या पितळाच्या भांड्यांवर जर आपण साबण किंवा बाहेरची पावडर वापरली तर बऱ्याचदा पांढरे डाग पडतात पुसल्यानंतर सुद्धा, पण हे जे पेस्ट आहे ती वापरल्यानंतर देवांवर कुठल्याही प्रकारचा सुकल्यानंतर पांढरा थर तुम्हाला दिसणार नाही। अगदी छान पद्धतीने आपले देव जे आहेत ते मस्त असे क्लीन होतात, स्वच्छ होतात आणि चकचक करायला लागतात। मी नेहमी ही पद्धत वापरते। मागच्या वेळेस आई आली होती तेव्हा आई मला स्वतःहून म्हटली की तू काय वापरते की तुझे देव इतके छान चमकतात। तर हेच रहस्य आहे। एकतर तुम्ही महिन्यातनं 1.5 महिन्यातनं एकदा तरी स्वच्छ आंघोळ घालत चला या पद्धतीने देवांना। तर सगळे देव मी धुवून घेतले, व्यवस्थित घासून घेतले पेस्टने आणि धुवून घेतले 2 पाण्याने। आणि बघा तुम्ही आता किती छोटे छोटे देव आहेत, त्यांना कसं आता एक मोठे असले गोष्ट वेगळी, माझ्याकडचे जे देव आहेत ते खूप छोटे छोटे, त्याच्यामुळे ब्रशनेच घासलेले बरे। आता दुसरी पद्धत सांगते आहे। पेस्ट झाली, आता आहे लिक्विड। तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला लागतं आहे मीठ 2 चमचे, खाण्याचा सोडा आणि लिंबू पावडर। 3 इन्ग्रेडियंट सेम आहेत, 3-4। त्याच्यानंतर अर्धा लिंबू, हे लिंबू वगैरे पिळून घ्यायचं त्याच्यामध्ये। लिंबू लगेच प्रक्रिया सुरुवात करून टाकतो प्रक्रियेला आणि तो पूर्ण असा पिळून घ्यायचा। आणि याच्यामध्ये दहीच्या व्यतिरिक्त आपल्याला टाकायचं आहे प्रत्येकाच्या किचनमध्ये अवेलेबल असणारं व्हाईट व्हिनेगर। याआधीही मी व्हिनेगरचे खूप सारे फायदे सांगितलेले आहे, फक्त पोटासाठी नाही तर किचनच्या क्लिनिंगसाठी सुद्धा। आणि आता आपले तांबे पितळाचे भांडे प्लस आपल्या देवांच्या मूर्त्या स्वच्छ करण्यासाठी सुद्धा व्हिनेगरचा खूप उपयोग होतो। ॲसिटिक ॲसिड
आपल्या या व्हिनेगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सायट्रिक ॲसिड आपण ऑलरेडी टाकलेलं आहे आणि व्हिनेगरमध्ये ॲसिटिक ॲसिड असतं. त्याच्यामुळे जर चिकचिक असेल, जसं की एखादी दिवा वगैरे असेल, समई असेल, त्याचा चिकचिकपणा दह्यामुळे निघणार नाही. तर या ठिकाणी आपण हे लिक्विड वापरू शकतो. त्यामुळे ते चिकटपणा निघून जातो आणि भांड्यांना अजून छान पद्धतीने चकाकी येते. तर हे जे साहित्य आहे ते अगदी व्यवस्थितरित्या एकत्र करून घ्यायचं आहे, कारण त्याच्यामधले मीठ आणि लिंबूसत्व आणि जो सोळा आहे तो एकत्र झाला पाहिजे, म्हणजे थोड्या तरी प्रमाणात ते विरघळलं पाहिजे. बरं, या लिक्विडमुळे काय होतं, आपले हात म्हणजे घासायची वगैरे गरज पडत नाही. तुम्ही फक्त चमच्याच्या मदतीने हे भांड्यावर टाकू शकतात आणि सगळीकडे पसरवू शकतात. हां, पण मग याचा एक तोटा असा आहे की खूप सारं लिक्विड आपल्याला लागेल. त्याच्यापेक्षा बेस्ट वे असतो की सरळ काय करायचं, लिंबू चमच्याने एक घासायचं असलं तर गोष्ट वेगळी, एक भांडं धुवायचं असलं तर गोष्ट वेगळी असते. पण जास्त भांडे असतील किंवा जास्त देवाच्या मूर्त्या असतील तर घासणी घ्यायची आणि घासणीने, ही स्पंजची घासणी घेतलेली आहे मी, आणि त्याच घासणीने तुम्ही तांब्या वगैरे व्यवस्थित असा क्लीन करून घ्यायचा आहे. आता बऱ्याच जणी म्हणतील तू हीच घासणी देवांना लावलेली होती, आता हीच वापरशील का? तर नाही, माझ्याकडे असे छोटे छोटे खूप घासण्या आहेत. हे आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू दाखवण्यासाठी मी ती घासणी वापरलेली आहे. पुढच्या वेळेस देवांसाठी मी दुसरी घासणी वापरेल. तर बघा, याच्याने सुद्धा अगदी व्यवस्थितरित्या जो तांब्या आहे तो क्लीन झालेला आहे, खूप स्वच्छ झालेला आहे. त्या तांब्यावर जो तुम्हाला चिकट असा डाग दिसतोय तो याचा आहे स्टिकरचा, तो नाही निघते माझ्याने. आणि तांब्या धुतल्यानंतर पण मी व्यवस्थित त्याला स्वच्छ पुसून घेतलेला आहे. लागोहात पुसून घ्यायचं. जर जास्त वेळ, एक तर हे लिक्विड आहे, जास्त वेळ ठेवलं तर पाण्याचा डाग निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे सुद्धा याला ते लिक्विड त्याच्यावर टाकल्यानंतर लगेच स्वच्छ 2 पाण्यांनी धुवून घ्यायचं आणि पुसून सुकू द्यायचं. आता ते तांब्याचं धुवून दाखवलं मी. आता हे पितळाचं आहे पंचारतीचं. तर याच्यावर पण आपण या पद्धतीने सगळं पाणी टाकून, लिक्विड टाकून घ्यायचं. खाली मी लगेच निरांजनी पण ठेवलेली आहे, तर त्याच्यावर पण लिक्विड पडतं आणि आपोआप ते क्लीन होतं आहे. जसं जसं ते, आता त्यावर तर काही मी स्प्रेड पण नाही करत आहे, तरीसुद्धा ते व्यवस्थित असं स्वच्छ होतं आहे ऑटोमॅटिकली. मी दाखवते. हे बारीक बारीक आहे, याच्यावर पण नक्षीकाम पंचारतीवर, त्याच्यामुळे याला घासणीची गरज लागेल किंवा तुम्ही ब्रशने सुद्धा स्वच्छ करू शकतात. आता ती पेस्ट होती त्यामुळे ती ब्रशमध्ये व्यवस्थित अडकत होती, पण हे लिक्विड असल्यामुळे ते ब्रशमध्ये तेवढा वेळ राहणार नाही. त्यामुळे घासणी, स्पंजची घासणी घेतली ना कुठलीही, किती व्यवस्थित बारीक जे नक्षीकाम आहे त्याच्यातही त्याचं घाण काढण्यासाठी मदत करेल त्याच्यातली. आणि संपूर्ण जे आपल्याकडे लिक्विड आहे ते तुम्ही जेवढं पाहिजे क्वांटिटीनुसार तेवढंच बनवा. ती पेस्ट किंवा ते लिक्विड आपण स्टोअर करू शकत नाही, ते टिकत नाही. ते फक्त तेवढ्या वेळासाठी आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढंच बनवा. अतिशय बनवून नका ठेवू, नाहीतर ते वेस्ट होतं. ते स्टोअर नाही करू शकत आपण, 1 दिवसासाठी ते स्टोअर नाही करू शकत, कारण सायट्रिक ॲसिडचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामध्ये. लिंबूसत्व असतं, सोडा असतो, लिंबू असतो, त्याच्यामुळे आपण ते अजिबात स्टोअर करू शकत नाही. त्यामुळे काळजी घ्या की जेवढं तुम्हाला हवं असेल तेवढंच तुम्ही बनवून घ्या. आणि बाहेरचे पितांबरी पावडर किंवा ॲनी अदर ब्रँडचं तुम्ही काही आणून त्याचा वापर केला तर आपल्या हात कोरडे होतात, काळपट रेषा उमटून जातात हातांमध्ये. पण याच्याने काही होत नाही, उलट आपल्या हातांवरची टॅनिंग निघून जाते हे सगळं स्वच्छ करत करत. त्यामुळे असं जर तुम्हाला वाटत असेल की एवढं भरभरून आपण सायट्रिक ॲसिड वापरतो तर काही इजा होईल का, अजिबात काही होत नाही. इवन आगसुद्धा होत नाही हातांना. त्यामुळे निश्चिंत होऊन तुम्ही हे लिक्विड आणि ही पेस्ट वापरू शकतात घरी बनवून. तर हे सगळे तांब्या पितळाचे जे एक्स्ट्राचे भांडे होते देवांच्या मूर्त्यांव्यतिरिक्त ते पण मी धुवून घेतले आणि फायनल रिझल्ट तुम्ही बघू शकतात. सगळे देव अगदी चकचक करतायत. ताम्हण मी आदल्या दिवशीच धुतलेलं होतं, त्यामुळे ताम्हण नाही धुतलं, कारण आज देव ठेवायचे होते त्याच्यात. लक्ष्मी मातेची मूर्ती आधी आणि आता बघा, तर लाल रंग त्याला पप्पांनी थोडंसं प्रायमर लागून गेलं होतं चुकून मागे एकदा, तर तो आहे तो निघत नाही आहे. पण रेणुका मातेची मूर्ती तुम्ही बघू शकतात किती स्वच्छ चकचक दिसते. इवन सगळ्याच मूर्त्या अगदी छान आणि व्यवस्थित अशा निघालेल्या आहेत. घंटी पण बघा किती सुंदर अशी निघालेली आहे. आणि बाकीचे जे भांडे आहेत ते पण इकडे छान मस्त असे चकचक झालेले आहेत.
बरं, घासल्यानंतर एक सांगते, स्टीलच्या भांड्यावर ते जे आपण पेस्ट आणि लिक्विड बनवलं ते स्टीलच्या भांड्यावर पडू नाही द्यायचे, कारण स्टीलच्या भांड्याला त्याचे काळे डाग पडतात. तेवढी एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे. जे तांब्याच्या भांड्यासाठी योग्य आहे, तांब्या पितळ्यांसाठी, पण स्टीलसाठी योग्य अजिबात नाही आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर आठवणीने व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा. प्रत्येकीला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरू शकतो असं मला वाटतं आहे. तर भेटूया नवीन एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.